मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि ह्या वीकला मार्केट कुठल्या साईडला जाऊ शकतं. आता जर तुम्ही जर वन डेचा टाइम फ्रेम जर लावून बघितला असाल तर वन डेच्या टाइम फ्रेम नुसार मार्केटचं डायरेक्शन जरासं बेरिश साईडला दाखवत आहे आणि बेरिश साईडच्या डायरेक्शन नुसार आपल्याला एक असं दिसत आहे की मार्केटला एक नवीन लो बनवायला हवं. आता जो लो आहे तो 22,975 आहे आणि मला असं वाटत आहे की मार्केट ह्या वेळेला म्हणजे ह्या 2 दिवसात सोमवार किंवा मंगळवार 22,904 चा परत म्हणजे परत लो करू शकतो. कारण आता जर तुम्ही मार्केट बघितलं हे पूर्ण बेरिश ट्रेंड आहे आणि ह्या बेरिश ट्रेंड नुसार 22,904 त्या वेळेला टच करायला हवं. तर हा एक थोडासा सपोर्ट झोन दिसत आहे. ह्यातून जरासं मार्केट परत पुलबॅक देऊ शकतं आणि ह्या झोनच्या खाली तुम्हाला कुठलाच विचार करायचा आहे किंवा ह्या झोनच्या पण खाली तुम्हाला कुठलाच विचार करायचा आहे. पण समजून जरा मार्केटने एक बाय द फॉल गॅप ओपन केला आणि ह्या ठिकाणी ओपन झाला तर हा मी तुम्हाला लिहिला की रिस्की बाय आहे. ऑलरेडी ह्या ठिकाणी जर तुम्ही सी साईडला जर एंट्री करत असाल तर एकतर जपून करावं कारण इथून कधी फॉल येईल किंवा कधी मार्केट खाली येईल आपल्याला सांगता येणार नाही. समजून झाला बाय द लक जर मार्केटमध्ये प्रेशरनं बाईंग आली प्रेशरनं मार्केट वर साईडला गेलं तर हा एक रिजेक्शन झोन आहे जो स्ट्रॉंग म्हणून वर्किंग करेल. इथून एक मार्केटमध्ये परत एक स्पाइक आला म्हणजे परत मार्केटमध्ये स्पाइक येऊ शकेल परत मार्केट खाली येऊ शकेल. पण समजा पण ह्याला पण त्याला रिस्पेक्ट नाही केला आणि जर एकदा ह्या लेवलला ब्रेक केलं तर मग तुम्हाला इथून जरासं बेस्ट मुवमेंट दिसून येऊ शकते. पण ह्याला ब्रेक करण्याच्या आधी मार्केटला एकतर मुवमेंट असं बनवायला पाहिजे की ह्या झोनला ब्रेक केल्यानंतर एकतर तुम्हाला अशी मुवमेंट दाखवून परत जरासं मार्केट खाली येऊन परत ह्या ठिकाणी येऊन मग अप साईडला जाऊन मग इथून वर जायला मार्केटला म्हणजे असं जाईल किंवा असंच जाणार असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि मुवमेंट असं झाल्याशिवाय एकदम बाईंगला एकदम चांगल्या पद्धतीने बायर्स येणार नाहीत असं म्हटलं तरी काही हरकत नाही. बाईंग एकदम बेस्ट जसं मी तुम्हाला ड्रॉइंग करून दाखवलं तसंच तुम्हाला बाईंग चांगल्या पद्धतीने दिसून येऊन जाईल. त्या दरम्यानला पण बाईला बेस्ट ट्रेड आहे. एक्झॅक्टली आपण विचार करतोय की मंगळवार किंवा सोमवार मंगळवार आपल्याला हा लो नवीन मिळू शकतो. हे झाला एक छोटासा निफ्टीचा व्ह्यू. त्यानंतर आपण पाहूया बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे. आता बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टी एका सपोर्ट झोनलाच आहे. बँक निफ्टी पण जरासं डायरेक्शन चेंज केल्यानुसार बँक निफ्टी थोडंसं जरासं एक रिजेक्शन किंवा बँक निफ्टीला पण थोडं जरासं डाऊन साईडला एक नवीन लो बनवायला पाहिजे असं मला व्ह्यू वाटत आहे. आणि हा लो सोडून बँक निफ्टी 27,782 हा नवीन लो बनवू शकतं. आता जस्ट तुम्ही जे बँक निफ्टीचे प्रेडिक्शन बघत आहे ऑलरेडी आधीचं प्रिडिक्शन आहे. आपल्याला थोडंसं आता अपडेटेशन करायचे आहेत आणि अपडेटेशन जे आहे ते मी आज म्हणजे आता हे प्रिडिक्शन मी असंच करत होतो. त्याचं रिझन असं की थोडंसं बाहेर असल्यामुळे त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडासा फरक होणार आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं जरासे चेंजेस होत आहेत आणि हे चेंजेस तुम्हाला सकाळी 9 वाजता आपल्या प्रत्येक ग्रुपला प्रिडिक्शन येतं तिथे तुम्हाला त्याचे चेंज प्रिडिक्शन दिसून जाईल. पण एक तर बँक निफ्टीमध्ये नवीन लो बनवायला पाहिजे कारण निफ्टी खाली आला तर बँक निफ्टी पण खाली यायला पाहिजे आणि बेस्ट बाईंग जर म्हटलं तर हा अजून पण बाईंग वर्किंग चांगलं करू शकतो. पण बाईंग वर्किंग केला तर इथून एक रिजेक्शन येऊ शकतं जसं आता तुम्ही बघितलं तर पहिलं रिजेक्शन सेकंड रिजेक्शन आणि हे थर्ड रिजेक्शन ह्या प्रत्येक झोनच्या खालीच आहे. तसं मलाही वाटतं की ह्या झोनच्या परत खाली इथूनच रिजेक्शन होऊ शकतं. मार्केट एक बेरिश ट्रेंड बनवत चाललाय आणि बेरिश ट्रेंड नुसार जरासं खालचा एक नवीन लो बनवत जाणार आहे. ओके. तर अशाच प्रिडिक्शनसाठी आजच आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. जर तुम्ही बेस्ट स्टॉक जर म्हणत असाल तर अजून आपण बेस्ट स्टॉक्स अनालिसिस केलेले आहेत पण त्याच्यामध्ये हवे तसे आपल्याला मुवमेंट दिसत नाहीत कारण नवीन लो जर निफ्टी बनवायला आलं तर तो पण स्टॉक्स खालीच येणार. त्यामुळे आपण जर वाट बघायची एकदम बेस्ट स्टॉक्ससाठी. ओके. थँक यू.